नमस्कार मंडळी. राज्यभर गाजलेल्या भोंदू अशोक खरातवर आधारित असलेल्या महाराष्ट्र एपिस्टन फाईल या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. त्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या भूमिकेतील अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा पहिला लूक समोर आला आहे. त्याचवेळी अशोक खराच्या भूमिकेत नेमकं कोण आहे हे मात्र स्पष्ट झालं नाही. आता सगळं उघडं होणार ही टॅगलाईन घेऊन येणारा हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असून त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी उघड होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. नाशिकमधील भोंदू खरातने अनेक महिलांना त्यांच्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. राज्यातील अनेक बडे राजकारणी, अधिकारी, प्रतिष्ठित लोक हे या भोंदूचे भक्त असल्याचे समोर आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातशी आर्थिक संबंध असल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणात रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. अशोक खरातच्या या सर्व कारनाम्यांवर आता चित्रपट तयार होत असून येत्या 2 ऑक्टोबर रोजी तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच रिलीज झाला असून त्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत असलेल्या दीपाली सय्यदचा पहिला लूक समोर आला. या टीझरमध्ये अभिनेत्री या भोंदू खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहे. अशोक खरातचा कारनामा उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकरांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहे. नेमका हाच प्रसंग या टीझरमधून समोर आणण्यात आला. दरम्यान आता सगळं उघड होणार ही टॅगलाईन हा चित्रपट अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचं संकेत देण्यासाठी पुरेसं आहे. आता हा चित्रपट कोणकोणत्या गोष्टी उघड करतो ते प्रदर्शनानंतरच समजेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेक सभ्यतेचे मुखवटे आपोआपच गळून पडतील. महाराष्ट्र एपिस्टन फाईल चित्रपटाची कथा सध्या तर गुलदस्त्यात असून कलाकारांची नावे सुद्धा गुप्त ठेवण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा सागर कुमार यांनी लिहिली असून पटकथा संजय यांनी केली आहे.